सर्वांना नमस्कार आणि यांत्रिक मोटर वाहनावरील या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॅक्यूम असिस्टेड ब्रेक असेंब्लीची निरीक्षण आणि दुरुस्ती करणे शिकूया। या सत्रात आपण हे शिकाल: व्हॅक्यूम असिस्टेड ब्रेक सिस्टमचे विघटन आणि दुरुस्ती करणे, व्हॅक्यूम असिस्टेड ब्रेक सिस्टम एकत्र आणणे। याकरता लागणारी साधनं, उपकरणं आणि साहित्य गोळा करूया। आवश्यक साधने: ट्रेनी टूलकिट 1, सर्क्लिप प्लायर अंतर्गत आणि बाह्य 1, व्हॅक्यूम असिस्टेड ब्रेक सिस्टम 1, वर्कबेंच 1, आवश्यकतेनुसार टाकाऊ कापड, आवश्यकतेनुसार साबणाचं तेल, आवश्यकतेनुसार हायड्रॉलिक ऑइल, व्हॅक्यूम बूस्टर असेंब्ली काढून टाकणे। पुढील आणि मागील व्हील तपासा आणि बॅटरी डिस्कनेक्ट करा। ब्रेक पेडल रिटर्न स्प्रिंग आणि कनेक्शन काढा। व्हॅक्यूम व्हॉल्व मधून फोर्क पिन डिस्कनेक्ट करा। हायड्रॉलिक पाइपलाइन डिस्कनेक्ट करा। मास्टर सिलेंडर काढा। नॉन रिटर्न व्हॉल्व मधून व्हॅक्यूम लाइन डिस्कनेक्ट करा। माउंटिंग नट सैल करा आणि बूस्टर असेंब्ली बाहेर काढा। बूस्टर काढून टाका आणि स्वच्छ करा। आणि पिव्होट असेंब्ली आणि डायफ्राम असेंब्ली काढा। सेगमेंट रिटेनर, सेट स्क्रू आणि स्प्रिंग गाइड काढा। डायफ्राम डिस्क आणि डायफ्राम काढा। सील रिंग, लीप सील आणि गेटर काढा। व्हॅक्यूम बूस्टर असेंब्लीची तपासणी करणे। सर्व भागांची तपासणी करा आणि खराब झालेले आढळल्यास ते बदला। कोणत्याही नुकसानीसाठी वेल बॉडी, डायफ्राम आणि डिस्क तपासा। आपण व्हॅक्यूम बूस्टर एकत्र करणे पाहूया। डायफ्राम आणि कोणतेही खराब झालेले भाग बदलण्यासाठी शिफारस केलेली दुरुस्ती किट वापरा। हायड्रॉलिक फ्लुइडसह सर्व हलणारे भाग ग्रीसने वंगण करा। वॉल बॉडीमध्ये रिटेनर, स्प्रिंग, डिस्क आणि डायफ्राम घट्ट करा। पुश रॉडवर सेगमेंट, रिटेनर घट्ट करा। सेगमेंट बाहेर काढा आणि योग्य सीलिंग तपासा। सेगमेंट रिटेनर फोल्ड करा आणि पिव्होट असेंब्ली सुरक्षित करा। बॉडीसह रियर हाऊसिंग बसवा। डायफ्राम रिटर्न स्प्रिंगसह समोरचे हाऊसिंग घट्ट करा। मास्टर सिलेंडरसह वाहनावर बूस्टर लावा आणि पाइपलाइन कनेक्ट करा। प्रवाहित करा आणि ब्रेक ऑपरेशन तपासा। या सत्रात आपण शिकलो आहोत व्हॅक्यूम असिस्टेड ब्रेक सिस्टमचं विघटन आणि दुरुस्ती करणे, व्हॅक्यूम असिस्टेड ब्रेक सिस्टम एकत्र करणे। आशा आहे की तुम्हाला या सत्राची स्पष्टपणे समज आली असेल। तुम्हा सर्वांचे आभार आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया।